आज मुंबईमध्ये महायुतीनं जन आक्रोश मोर्चा आयोजित केला। महिला विधेयकानंतर महायुती आक्रमक झालेली आहे। विरोधकांचा निषेध करण्यासाठी महायुतीनं आज मोर्चा काढला। बहुमताने बिल पास करण्याचा आम्हाला भरपूर विश्वास होता की यावेळेला सगळ्यांनी महिलांच्या सन्मानासाठी एकत्र येतील, परंतु असं नाही झालं आणि विरोधी पक्षांनी याच्या विरुद्ध जे वोटिंग केलेलं आहे त्यामुळे आज हे बिल इथे खारिज होत आहे आणि खरोखरच खूप हताश करणारी गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं। क्योंकि अपना देवाबाऊ अपना चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी जो है वो लेडीज लोग के लिए कितना सब काम किया है अभी तक, तो उनका भी एक दिल में ना लेडीज को अच्छा, लेडीज लोग को भी आगे लेके चले, कंधों से कंधा मिला के चले जेंट्स का, तो लोग भी आगे फ्यूचर में कुछ कर सकते हैं। इसके लिए हम लोग ने आक्रोश मोर्चा निकाला। रामायणामध्ये माँ सीतेचा जेव्हा सन्मानाचा विषय आला तेव्हा वानर सुद्धा रावणाला पराभूत करण्यासाठी आले। रामायण घडलं। महाभारतात जेव्हा माँ द्रौपदीचा विषय आला तेव्हा महाभारत घडलं। आता महिलांच्या सन्मानासाठी 33% आरक्षणाचा विषय आहे, काँग्रेसचा निपात होईल। आज 21 राज्यात भाजप आणि एनडीए सरकार आहे, हे 3 राज्यात, आणि अशा पद्धतीने यांचं जर राजकारण राहिलं तर फार फार वर्षापूर्वी काँग्रेस नावाचा राजकीय पक्ष होता असं म्हणावं लागेल। बरं, जी कारणं समोर आणली जात आहेत ती इकडे तकलादू कारण आहेत। जसं कारणे दाखवा नोटीस असतं तसं कारणे दाखवा उपक्रम म्हणजे काँग्रेस आणि मित्रपक्षांचा हा विरोध आहे आणि त्या विरोधातना जे पाप त्यांनी केलंय त्याचा जनक्षोभ आता या ठिकाणी दिसतोय।